उपवासाला आपण साबुदाणा खिचडी किंवा साबुदाण्याचे वडे तर नेहमीच खात असतो, पण या उपवासाला आहे ना, म्हणजे आता आषाढी एकादशी येत आहे ना, तर त्या उपवासाला आहे ना, तुम्ही हे उपवासाचे दहीवडे एकदा नक्की ट्राय करा. एकदम हलके फुलके स्पंजी बनून तयार होतात आणि जबरदस्त चवीला लागतात. तर इथे मी काय केलं, 1 वाटी भगर म्हणजे ज्याला वरीसुद्धा म्हणतात काही ठिकाणी, आणि पाव वाटी एवढा साबुदाणा स्वच्छ धुवून 3 ते 4 तास भिजून घेतला. त्यानंतर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये हा भिजवलेला वरी आणि साबुदाणा आणि 2 चमचे दही, पाणी अजिबात घालायचं नाही, हे असंच मिक्सरला बॅटर छान फिरवून घ्यायचं आणि भिजवलेल्या साबुदाण्यापैकी 1 टीस्पून साबुदाणा बाजूला काढून ठेवून द्यायचा. त्यानंतर बघा वाटलेल्या ह्या बॅटरमध्ये आहे ना, इथं चिमूटभर खायचा सोडा, त्यानंतर चवीपुरतं मीठ, हिरवी मिरची, जिरे, अद्रक उपवासाला खात असल्यास अद्रकसुद्धा खिसून घालू शकता आणि जो 1 टीस्पून साबुदाणा ठेवला होता ना आपण भिजवलेला, तो साबुदाणा ॲड करून मस्त छान असं मिक्स करून घ्यायचं एकाच दिशेने फिरवून. त्यानंतर मीडियम टू हाय हीटवर हे वडे तळायचे आणि इथे कोमट पाण्यामध्ये मीठ घालून आहे ना, मी हे वडे 10 मिनिटं भिजवून घेतले. दही, लाल मिरची, मीठ घालून सर्व्ह केले. सबस्क्राईब करा.